कल्याण डोंबिवली पालिकेत विरोधी बाकावर बसू भाजप आणि गद्दार टोळीला सत्तेसाठी पाठिंबा देणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. नॉट रिचेबल नगरसेवकांविरोधात कारवाईचा इशारा. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार. महापौर पदासाठी शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. केडीएमसीमधील ठाकरे सेनेच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लागले. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नगरसेवक बेपत्ता असल्याची ठाकरे सेनेने केलेली तक्रार. नगरसेवक बेपत्ता असा पोस्टरवर उल्लेख. कल्याणमधील ठाकरे सेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरणी नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांची पोलिसात तक्रार. आमचा मुलगा मधुर म्हात्रे आमच्या संपर्कात, तरीही बदनामी सुरू. नगरसेवकांचे हरवल्याचे पोस्टर लावल्याच्या प्रकरणात तक्रार. ठाकरेंच्या सेनेचे नॉट रिचेबल असलेले नगरसेवक मधुर म्हात्रेंचे कुटुंबीयही आठवड्याभरापासून घरात नसल्याची माहिती. तर नगरसेविका स्वप्नाली केणे यांचे पती देखील गायब असल्याची माहिती समोर. नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार. भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. पुणे महापालिकेत उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार. भाजपने उद्या बोलवली नगरसेवकांची बैठक. स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती. पुण्याचा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेणार. पुणे महापालिकेत सर्वाधिक तरुण नगरसेवक 30 ते 50 वयोगटातील 101 नगरसेवकांची नोंद. पुणे नगरपालिकेत 165 नगरसेवक, त्यापैकी 101 नगरसेवक तरुण वयोगटातील. अकोल्यात महापौर पदासाठी 6 तर उपमहापौर पदासाठी 7 जणांनी अर्ज घेतले. महापौर आणि उपमहापौर पदासाठी 30 जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन. नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेना जिल्हाप्रमुखांचा फेसबुक पोस्टद्वारे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर निशाणा. स्वतःच्या मुलाला पद मिळवण्यासाठी आमदार कल्याणकर भाजपसोबत गेल्याचा आरोप. केंद्राकडून पद्म पुरस्कार 2026ची घोषणा. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर. वैद्यकीय क्षेत्रात अर्मिडा फर्नांडेज कापूस संशोधनासाठी श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर पार्श्वगायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार. केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत व्ही.एस. अच्युतानंद यांनाही पद्मविभूषण जाहीर. झारखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शिबू सोरेन यांना पद्मभूषण तर भाजप नेते माजी खासदार विजयकुमार मल्होत्रा यांना पद्मभूषण. मल्याळी अभिनेता मामुटींना पद्मभूषण घोषित. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांसाठी श्रीरंग लाड यांना 2026 पद्म पुरस्कार जाहीर. जन्मल्यापासून मातीशी आणि शेतीशी नाळ जोडलेल्या हा सन्मान. श्रीरंग लाड यांची ही प्रतिक्रिया. पालघरच्या जव्हार तालुक्यात राहणाऱ्या भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं जाणार. भिकल्या धिंडा सध्या वाळवंडा या अतिदुर्गम गावात वास्तव्यास आहेत. तारपा या आदिवासी समाजातील वाद्य आणि नृत्यकलेला भिकल्या धिंडा यांनी ओळख निर्माण करून दिली आहे. क्रिकेटर रोहित शर्माला पद्मश्री पुरस्कार घोषित. तसंच महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरलाही पद्मश्री पुरस्कार. प्रजासत्ताक दिनानिमित्त 982 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा पदकं. यामध्ये 125 शौर्य पुरस्कार समाविष्ट आहेत. तर जम्मू काश्मीर पोलिसांना सर्वाधिक 45 पदकं मिळाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील 75 अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर. 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक. देशातील 982 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदनाला तिरंग्याची आकर्षक रोषणाई. आकर्षक रोषणाईची दिल्लीकरांना भुरळ. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील प्रशासकीय इमारतींना तिरंगी साज. मंत्रालय, नवी मुंबई महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला तिरंगी विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई. विठ्ठल सभागृह, रुक्मिणी सभागृह तसंच तुकाराम भवन, भक्तनिवास अशा मंदिराच्या संपूर्ण परिसराला आकर्षक रोषणाई. नंदुरबार रेल्वे स्थानक 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याच्या आकर्षक रोषणाईने उजळलं. मॉडेल रेल्वे स्थानकावर तिरंग्याच्या विद्युत रोषणाईचं आकर्षण. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई. मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार. कोश्यारी 2019 ते 2023 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
लोकशाहीची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार स्थापन करणाऱ्या महाशयांना पद्मभूषण, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान, भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राऊतांची टीका. व्यवस्थेची भाटगिरी करताना त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते, जे व्यवस्थेचे दोष दाखवतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानंतर अंधारे यांची टीका. ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. बालेकिल्ला कोणाचाही असो, पक्षाने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, मंत्री गणेश नाईकांचं थेट एकनाथ शिंदेंना आव्हान. ठाणे, कल्याण, उल्हासनगरातील भाजप कार्यकर्ता खुश नाही. युद्धात जिंकलो आणि तहात हारलो असं कधीही होत नाही, गणेश नाईकांची प्रतिक्रिया. विजय शिवतारेंची शरद पवार अजित पवारांवर जहरी टीका. शरद पवार अजित पवारांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही, टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का, हे आधी तपासावं. विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावरून रोहित पवार यांचा फेसबुक पोस्ट करत सवाल. मिसगाईड करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तो अपशब्द वापरला, नेत्यांसाठी नाही. विजय शिवतारे यांच्याकडून स्पष्टीकरण. माझ्या मतदारसंघाबद्दल बोलू नका. 50 वर्ष सत्ता असूनही सीमेवरची गावं आजही बकाल. शिवतारेंचा रोहित पवारांवर पलटवार. मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला. मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांचं विधान. तर एमआयएम नगरसेविका सेहर शेख तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी हा वाद अजूनच वाढवला. तर हिंदू भूमीला हिरवं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याच मातीत गाडलं. जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन ते स्वप्न पाहावं. नितेश राणे यांची इम्तियाज जलील यांच्यावर टीका. साताऱ्यातील पाचुपतेवाडी तर ड्रग्ज प्रकरणी पुण्याच्या डीआरआय विभागाची कारवाई. अंमली पदार्थांची निर्मिती करणारा एक शेड सील. सातारा आणि कराड पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ. 1 महिना साताऱ्यात तिसऱ्यांदा ड्रग्ज सापडलं. आता तरी मुख्यमंत्री ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणार आहेत का, सुषमा अंधारेंचा सवाल. मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दावोस दौऱ्यावरून परतले. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार. स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार करणे क्रूर विनोद. एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का, पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल. दावोसचे करार हवेतील नाहीत, जमिनीवर उतरलेत. गुंतवणुकीबाबत पृथ्वीराज चव्हाणांना आनंद वाटायला पाहिजे. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह. पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड आहे. संभाजी भिडेंची शरद पवारांवर वादग्रस्त टीका. महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनविरोध पॅटर्न जोरात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 आणि कणकवलीत आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध विजयी. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. धाराशिवमधील राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. तिकीट वाटप चुकीचा केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी साळवींना घेराव घालत जाब विचारल्याचा व्हिडिओ समोर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याने शिवसैनिक आक्रमक. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीआधी 2 गट भिडले. शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात झाली बाचाबाची. शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिपनंतर प्रचंड गोंधळ. राजन साळवींवर होत असलेले आरोप चुकीचे. तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते. साळवींनी जे केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून. प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. लातूर जिल्हा ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने आज भाजपत प्रवेश करणार. दिनकरराव मानेंच्या भाजप प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा भाजपात पक्षप्रवेश. राजू शेट्टींचे विश्वासू महेश खराडेंच्या हाती कमळ. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत खराडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. मावळ तालुक्यातील कोणतंही काम पालकमंत्रीशिवाय होऊ शकतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव न घेता अजित पवारांना आठवलं. दोन्ही महापालिकांपाठोपाठ आता जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, कार्यकर्त्यांना आवाहन. दक्षिण रायगडमध्ये शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढते. भाजप कधी कोणाची युती करेल सांगता येत नाही. मंत्री भरत गोगावलेंची भाजपवर टीका. सोलापूरमध्ये मानेगाव झडपीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी तणाव. दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्याने वाद चव्हाट्यावर. माढ्यात आमदार अभिजित पाटलांविरोधात दादासाहेब साठेंकडून निषेधाचे बॅनर.
पुण्याच्या दौंड तालुक्यात खडकी रावणगाव झडपीत भाजप नेत्यांचा अपक्ष अर्ज. भाजप नेते अमर परदेशी यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला फटका बसण्याची शक्यता. बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादींची युती. भाजप विरोधात माढा जिल्हा परिषदेत दोन्ही सेना दोन्ही राष्ट्रवादींची युती. पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे एकत्र फोटो. पुण्यातल्या किसनंदमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार राहुल कुल आणि भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शिंदेंच्या शिवसेनेतील धुळ्यातील विजयी उमेदवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आमदार मंजुळा गावित यांच्यासह मुंबईत भेट. दादांच्या राष्ट्रवादीसोबत गट स्थापन करण्याच्या शिंदे सेनेच्या हालचाली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची तारीख जाहीर. 10 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. सांगली महापालिकेत भाजपचा महापौर होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची मागणी. 2.5 वर्ष महापौर पद हवं. संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांची मागणी. 2.5 वर्ष महापौर पद नसेल तर उपमहापौर आणि स्थायी समिती हवी. चंद्रपुरातील ठाकरे सेना, वंचित आणि 2 अपक्ष नगरसेवक मातोश्रीवर. फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होऊच देणार नका, तर उच्च न्यायालयाच्या राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला सूचना. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी होणार. अनेक अधिकारी पैशांचा गैरव्यवहार करत असल्याचा संशय. 40 अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी शिक्षण विभागाकडून एसीबीकडे पाठपुरावा. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये 3000 घरांची लॉटरी, तर पुण्यासह कोकण मंडळाच्याही घरांची लॉटरी काढली जाईल. महापालिकेच्या कामगार विभागाने रिक्त पदं भरण्यासाठी केली मोठी घोषणा. मुंबई महापालिकेत 38 कामगार पदांची भरती होणार. देवनार कत्तलखान्यासाठी अर्ज मागवले. सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबवली जाईल. ठाणे शहरातील होर्डिंग मालकाकडून वसुलीसाठी पालिकेची विशेष मोहीम. गेल्या 9 महिन्यात जाहिरात विभागाकडून 17 कोटींची वसुली. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. गेट पास देण्यास विलंब करत नातेवाईकांना तात्काळ ठेवल्याचा आरोप. यश कल्याण भगत यांची कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार. समुद्रात मासेमारी करताना चुकून हद्द ओलांडणारे 199 भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या कैदेत. महाराष्ट्रातील 19 मच्छीमारांचा समावेश. आजारी असलेल्या भगा पर्वत या नावाच्या मच्छीमाराचा मृत्यू. हिमाचल प्रदेशात मुसळधार बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. 600 रस्ते बंद असल्याने वाहतुकीवर परिणाम. हवामान खात्याकडून येत्या काही दिवसांसाठी अलर्ट जारी. काश्मीरमध्ये हायवेवर शेकडो प्रवासी अडकले. जोरदार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशीही बंद. 27 तारखेपासून पुन्हा पाऊस पडणार असल्याचा इशारा. काश्मीरमध्ये बर्फवृष्टी थांबल्यानंतर आता विमानसेवा सुरळीत. रात्रीचं तापमान अजूनही शून्याखालीच. काही भागात हलका पाऊस सुरू. जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे उत्तर भारतात थंडीची लाट. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणाच्या किमान तापमानात घसरण. जम्मू काश्मीरमधील सर्वच भागात सध्या जोरदार बर्फवृष्टी. गुलमर्गमध्ये मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्नो स्कीइंगचा आनंद घेतलाय. अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण. गेल्या 3 दिवसात 360हून अधिक कुटुंबियांना फटका. 61 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू. 110हून अधिक जण जखमी. जम्मू काश्मीरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली. जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि एसएसबीने सुरक्षा वाढवली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सीमेवर भारतीय लष्करानं गस्त वाढवली. काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ बर्फवृष्टीत सैनिकांची गस्त. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी. प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर पहिल्यांदाच लडाखचे उंट दिसणार. देशी श्वानांच्या जातीही संचलन करणार. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कराची ही माहिती. छत्तीसगडच्या सुकमामध्ये सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई. या कारवाईत नक्षलवाद्यांनी डंप करून ठेवलेली शस्त्र आणि इतर साहित्य जप्त. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. पलागुडा छावणीपासून काही किलोमीटर अंतरावर ही कारवाई. तेजस्वी यादव यांची आरजेडीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती. लालू प्रसाद यादव यांनी पक्षाची सूत्र तेजस्वी यादवांकडे दिली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आरजेडीच्या नेतृत्वात बदल. तेजस्वी यादवांकडे आता पक्षाची जबाबदारी.
उद्योगपती गौतम अदानींवर लाचखोर प्रकरणी समन्स बजावण्यासाठी एसईसीची कोर्टात धाव. अदानींच्या वकिलांचं अमेरिकेतील न्यायाधीशांना पत्र. भारत सरकारकडून अदानींना समन्स बजावण्यास दोनदा नकार.